मी आज तुम्हाला टुन्नू गाढव याची गोष्ट सांगणार आहे. एक जंगल होतं ज्याच्यात सारे प्राणी आनंदीने राहत असतात. त्या जंगलामध्ये एक गाढव पण असतो ज्याचं नाव टुन्नू असतं. पण सगळे प्राणी त्याचा खूप मजाक होत होते, हसत होते, त्याची थक्क करत होते. तर मग टुन्नू गाढवला बघून हे सगळं खूप वाईट वाटलं. पण जो भोला नावाचा अश्वार असतो तो तो म्हणतो, तर मग काही दिवसांनी कॉम्पिटिशन असते. तर मग रोज रोजच्याप्रमाणे सारे प्राणी तिथे चाललेले असतात जिथे भोला अश्वर बसलेला असतो. तर मग भोला अश्वर म्हणतो, चला आता तुम्ही सर्व एक एक करून आपली कला दाखवा की तुम्हाला काय येतं. तर मग कोलिक म्हणते, मी माझी कला दाखवते. असं म्हणतो, मी माझी कला दाखवतो. तर मग असे करून सगळे आपल्या कला दाखवत असतात. पण टुन्नू गाढव नुसतं बसलेला होता. तर मग भोला अश्वर म्हणतो, अरे टुन्नू गाढव, तू पण दाखव ना तुला काय येतं ते. तर मग एक बेसुरे आवाजमध्ये तो गाणं सुरुवात करतो. मग त्याला ऐकून सगळे प्राणी इकडे तिकडे पळून जातात. भोला अश्वर पण नसतो. तेव्हा टुन्नू गाढवचं गाणं संपतं तेव्हा तो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो, अरे मी तर वाईट गातो कर, सगळे माझे मित्र पळून गेले. तर मग सगळे असे म्हणजे मजाक उडवत होते, हसत होते. तर मग काही दिवसांनी कॉम्पिटिशनच्या दिवस यायच्या आधी भोला स्वर म्हणतो, चला खूप मजा करूलं. आणि तो टुन्नू गाढव या सगळ्यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर, म्हणजे लक्ष नको देऊ. तर मग दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशनचा दिवस येऊन जातो. तर मग टुन्नू गाढव मनात म्हणतो की जाऊ दे, लक्ष नको देऊ. तर मग सगळ्यांचं झाल्यावर ससा म्हणतो, मला पण बघायचं की तो कॉम्पिटिशन कसे जिंकतो ते. कुलीन म्हणते, हो हो. तर मग खायोते शिकून गाणं टुन्नू गाढव गायला सुरुवात करतो. तर मग सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं. तर मग आणि टुन्नू गाढवचा पहिला नंबर येतो आणि त्याला बक्षीस मिळतं. तो म्हणतो, क्या म्हणतो होतं, मी नाही जिंकणार, आता वर्ग माझ्या हातात बक्षीस आहे, आता तुम्ही माझं खूप मजाक उडवलं. तर मग कोल्हीन आणि बाकीचे प्राणी म्हणतात की आम्हाला माफ कर, आम्ही तुझे आता कधीच मजाक नाही उडवणार, कधीच नाही हसणार. तर मग या गोष्टीत असं तात्पर्य मिळतं की कोणाचा मजाक उडाला नाही पाहिजे. अशी होती टुन्नू गाढव याची गोष्ट.